नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे. तर या न्यू सिलेबसमधील आपण आज पाहणार आहोत सब्जेक्ट मॅथमॅटिक्स यातील लेसन नंबर 5 GCD अँड LCM यातील प्रॅक्टिस सेट 5.2. प्रॅक्टिस सेट 5.1 ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेला आहे, ज्याला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिलेला आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आज आपण पाहणार आहोत प्रॅक्टिस सेट 5.2. अगदी सोप्या पद्धतीने सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिलेले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. त्याचबरोबर तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल किंवा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सर्व व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या प्लेलिस्टची लिंक दिलेली आहे, त्यावरती जर तुम्ही क्लिक केलं तर सर्व स्वाध्यायाचे व्हिडिओ तुम्हाला एकच ठिकाणी मिळून जातील. तेव्हा डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करायला विसरू नका. तर चला तर मग सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन आहे, फाइंड द GCD ऑफ द फॉलोइंग नंबर्स. आता खाली काही नंबर्स दिलेले आहेत, तर त्याचा आपल्याला GCD काढायचा आहे. GCD म्हणजे काय? ग्रेटेस्ट कॉमन डिवायझर. हे तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. तर मग हा कसा काढायचा आणि काय करायचं हे सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी पाहू. तर सुरुवातीला दिलेला आहे 36 नंबर. आता 36 नंबरचे आपल्याला डिवायझर काढायचे आहेत. आता पाठ्यपुस्तकात तुम्ही शिकलेला आहात किंवा इथून मागच्या इयत्तांमध्ये देखील डिव्हिजनच्या मेथड तुम्ही शिकलेल्या आहात. त्यापैकी तुम्हाला जी मेथड सोपी वाटते त्या पद्धतीने तुम्ही काढा. परंतु या ठिकाणी मी जी पद्धत वापरली आहे ती मला सोपी वाटते, त्या पद्धतीने लिहिलं तरीही चालेल. आता या ठिकाणी आपण सुरुवातीला लिहून घेऊ 36. आता 36ला कोणत्या नंबरने डिवाइड करता येऊ शकतं? आता या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी इवन नंबर आहे, म्हणजे इवन नंबरला आपण 2ने डिवाइड करू शकतो. तर इथं पाहूया 2, 2 1 जा 2 आणि 2 8 जा 16. आता या ठिकाणी आलं 18. मग 18 हा सुद्धा या ठिकाणी इवन नंबर आहे, म्हणून या ठिकाणी देखील आपण 2ने याला डिवाइड करू शकतो. म्हणून 2 9 जा 18. 3च्या टेबलमध्ये 9 आहे. 3 3 जा 9. त्यानंतर मग आता या ठिकाणी आला 3. 3 हा काय आहे? प्राईम नंबर. जर तुम्हाला प्राईम नंबर्स पाठ असतील तर तुमचा वेळ खूप वाचणार आहे, त्यामुळे ॲटलिस्ट 1 to 50 पर्यंतचे जे काही प्राईम नंबर्स आहेत ते तुम्ही लर्न करून घ्या, म्हणजे तुम्हाला तेवढा वेळ तुमचा वाचेल. आता प्राईम नंबर्स म्हणजे काय? ज्या नंबरला एक आणि तोच या नंबरने डिवाइड केलं जाऊ शकतं त्याला प्राईम नंबर म्हणतात. मग 3ला एकतर 1ने डिवाइड केलं जाऊ शकतं किंवा त्याच नंबरने. मग इथं लिहूया 3. 3 1 जा 3. आता आपल्याला मिळाले 36चे प्राईम फॅक्टर्स. मग आपण ते या ठिकाणी लिहून घेऊया. 36 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3. हे काय झाले? 36चे फॅक्टर्स झाले. आता 48 लिहून घेऊया. 48चे फॅक्टर्स काढून घेऊ. 48 यामध्ये हा इवन नंबर आहे, यामुळे आपल्याला 2ने याला डिवाइड करता येईल. 2 2 जा 4, 2 4 जा 8. त्यानंतर आलं 24. हा देखील इवन नंबर आहे, म्हणून 2ने डिवाइड करून घेऊया. 2 1 जा 2, 2 2 जा 4. आलं 12. आता 12ला 2ने डिवाइड केलं जाऊ शकतं किंवा 3ने देखील. 3च्या टेबलमध्ये देखील आहे आणि 2च्या. मग 3ने जरी डिवाइड केलं किंवा 2ने केलं तर फक्त प्राईम फॅक्टर्स आपले तेच येणार आहेत, फक्त त्याची अदलाबदल होईल. 3ने आता या ठिकाणी आपण 3ने करून बघूया. 3 4 जा 12. आता आला 4. आता याला 2ने डिवाइड केलं जाईल, तर 2 2 जा 4. आता राहिला इथं 2. 2 हा काय आहे? परत प्राईम नंबर आहे, इवन प्राईम नंबर आहे, त्यामुळे 2ला 2नेच डिवाइड केलं जाईल, म्हणून या ठिकाणी आला 1. म्हणून आता 48चे या ठिकाणी आपण प्राईम फॅक्टर्स लिहून घेऊया. 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. या 36 आणि 48 मधील कॉमन फॅक्टर्स काढून घ्यायचे आहेत. मग आपण कॉमन फॅक्टर्स आधी बाजूला करून घेऊया. यामध्ये दोन्हीमध्ये 2 2 हा कॉमन फॅक्टर आहे, त्यानंतर परत एकदा 2 2 कॉमन फॅक्टर आहे, आणि त्यानंतर 3 3 हा कॉमन फॅक्टर आहे. आता या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 2 2 आहे, हे कॉमन येतील का? नाही. मग आता या ठिकाणी कॉमन फॅक्टर यामधली लिहून घेऊया.
कोणते आलेत 2 मल्टिप्लाय बाय परत 2 मल्टिप्लाय बाय 3. आता याची मल्टिप्लिकेशन किती होईल 2 2 जा 4 4 3 जा 12. म्हणून हा काय आला आपला GCD म्हणजेच ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर इज 12. आलं लक्षात. अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल. पद्धत सोपी आहे, फक्त थोडंसं लक्ष द्यावं लागेल. आता या ठिकाणी आपल्याला दिलेलं आहे 31 आणि 2 हे दोन नंबर्स दिलेले आहेत. पण या दोन नंबर्सकडे बघून तुम्हाला काय लक्षात येईल. आता परत या ठिकाणी तुम्हाला जर प्राईम नंबर्स लर्न असतील तर तुम्हाला हे 2 सेकंदात उत्तर काय असेल हे कळणार आहे. प्राईम नंबरमध्ये 31 हा येतो आणि 2 हा देखील येतो. म्हणजे हे दोन्ही काय आहेत प्राईम नंबर्स आहेत. मग आपल्याला माहिती आहे प्राईम नंबर्सचे फॅक्टर्स काय आहेत. 1 आहे आणि तोच नंबर आहे. मग आपण हे कसं सोडवायचं ते पाहूया. हा सुरुवातीचा नंबर आहे 31. 31चे प्राईम फॅक्टर पाहून घेऊया. 31ला हा प्राईम नंबर असल्यामुळे दुसरा कोणत्याच नंबरने हे डिवाइड होऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी 31 31 1 जा 31 या ठिकाणी आला 1. त्यानंतर दुसरा नंबर आहे 2. आता या ठिकाणी याला 2 1 जा 2 दुसऱ्या कोणत्याही नंबरने हा डिवाइड होऊ शकत नाही. आता आपण जेव्हा हे लिहित असतो तेव्हा काही गोष्टी मी रिपीट करत असते जेणेकरून तुमच्या परत परत ऐकून ऐकून ते लक्षात राहावा. 2 हा काय आहे सर्वात छोटा इवन प्राईम नंबर आहे. एकतर तो सर्वात छोटा प्राईम नंबर आहे आणि परत तो सर्वात छोटा इवन प्राईम नंबर आहे. ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. आता या ठिकाणी लिहून घेऊया. याचे फॅक्टर्स किती आहेत 31 मल्टिप्लाय बाय 1 2 मल्टिप्लाय बाय 1. आता यातला कॉमन फॅक्टर काय आहे फक्त 1 आहे. मग लिहून घेऊया कॉमन प्राईम फॅक्टर 1. आलं लक्षात. आता म्हणून GCD इज इक्वल टू 1 हे आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पाहूया. तर पहिला नंबर घेऊया 65. आता 65 याच्या लास्ट डिजिट हा 5 आहे. म्हणजे याला 5 ने हा डिवाइड होऊ शकतो. आपण जे रूल्स पाहिलेले आहेत मागच्या लेसनमध्ये ते अप्लाय करायचे आहेत. ते कुठं वापरता येतील हे लक्षात घ्यायचं आहे. तर याच्या हा लास्ट डिजिट 5 आहे म्हणून याला 5 ने हा डिवाइड होऊ शकतो. तर 5 1 जा 5 5 3 जा 15 आला 13. 13 परत काय आहे हा प्राईम नंबर आहे म्हणून येईल 1. त्यानंतर पुढचा नंबर घेऊ 13. आता 13 आपण इथेच बघितलेला आहे. तर 13 हा प्राईम नंबर असल्यामुळे याचा फॅक्टर येईल 1. मग लिहून घेऊया 65 इज इक्वल टू चे फॅक्टर्स काय आहेत 5 13 आणि या 13चे फॅक्टर्स लिहून घेऊया. आता इथं 1 घेतला तरीही चालेल. त्याचा काहीच फरक पडणार नाही. घेतला किंवा नाही घेतला काही फरक पडणार नाही. आता 13चे घेऊया 13 मल्टिप्लाय 1. आता यातील कॉमन फॅक्टर काय आहे एक तर आहे 1 आणि दुसरा आहे 13. लिहून घेऊया कॉमन प्राईम फॅक्टर 13. आता या 13 आणि 1चं आपण मल्टिप्लिकेशन केलं तर काही फरक पडणार आहे का 13 1 जा 13 तेच येणार आहे. म्हणून जास्त याला काही लांबवत बसणार नाही. GCD इज इक्वल टू 13. आलं लक्षात. हे आपलं फायनल आन्सर. पुढचं पाहूया. आता नंबर्स मोठे आहेत मग हे डिवाइड कसे करायचे याचं टेन्शन घ्यायचं नाही. आपल्याला रूल्स माहिती आहेत त्यानुसार आपण सोडवूयात. या ठिकाणी आपण घेतलेला आहे 108.
लास्ट डिजिट काय आहे, इवन नंबर आहे, म्हणून याला 2ने हा डिवाइड होऊ शकतो. म्हणून छोट्यातला छोटा नंबर घेऊया म्हणजे तुम्हाला सोपं जाईल. फक्त वेळ जास्त जातो किंवा लेंथ याची वाढते, बाकी आता काही फरक पडत नाही. कॉमन फॅक्टर्स जे यायला पाहिजेत तेच येणार आहे, त्यामध्ये दुसरा काहीच फरक पडणार नाही. मग लिहूया 2 5 जा 10 अँड 2 4 जा 8. आता या ठिकाणी आला 54. याचा देखील लास्ट डिजिट इवन नंबर आहे, म्हणून हा देखील 2ने डिवाइड होतो. 2 2 जा 4, 2 7 जा 14. आता याचा लास्ट डिजिट आहे 7. तर हा आहे ऑड नंबर. मग 3च्या टेबलमध्ये बघायला लागेल आपल्याला. 3च्या टेबलमध्ये हा येतो का, तर येतो. तर 3 9 जा 27. मग 9 हा देखील 3च्या टेबलमध्ये येतो. 3 3 जा 9. लास्ट 3 इज अ prime number, then 1. Next number is 132. याचा देखील लास्ट डिजिट हा इवन नंबर आहे, 2ने डिवाइड होईल. 2 6 जा 12 अँड 2 6 जा 12. 66 आलेला आहे, हा देखील 2ने डिवाइड होईल. 2 3 जा 6, 2 3 जा 6. आता हा ऑड नंबर आहे, किंवा आपल्याला सरळ सरळ बघून लक्षात येतं की हा 2ने डिवाइड तर होणारच नाही. मग कशाने होईल, 3ने. 3 1 जा 3, 3 1 जा 3. परत 11 काय आहे, हा प्राईम नंबर आहे, म्हणून 11 1 जा 11. आता हे आपण लिहून घेऊया. 108 याचे फॅक्टर्स काय आहेत, 2 multiply by 2 multiply by 3 multiply by 3 multiply by 3. 1 या ठिकाणी लिहिण्याची गरज नाही. नेक्स्ट नंबर इज 132. कॉमन फॅक्टर्स आर 2 multiply by 2 multiply by 3 multiply by 11. आता यामध्ये कॉमन फॅक्टर्स काय आहेत, 2, या ठिकाणी देखील 2 आहे, या ठिकाणी 3 आहे, आणि त्यानंतर या ठिकाणी 11 आणि 3 3 आहेत. यामध्ये कॉमन पुढचे नंबर्स नाही आहेत. जे कॉमन नंबर आलेले आहेत ते लिहून घेऊया. कॉमन प्राईम फॅक्टर्स आर 2. आता या ठिकाणी मला जागा कमी पडते, खाली लिहिते. 2 2 आणि 3. आता याचं मल्टिप्लिकेशन करून घेऊया. 2 2 जा 4, 4 3 जा 12. म्हणून GCD आपला आलेला आहे इज इक्वल टू 12. आलं लक्षात, हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम पाहूया. मध्ये 3 नंबर्स दिलेले आहेत, 30 24 आणि 48. तर नंबर्स कितीही असू दे, त्यामध्ये आपल्याला काहीच फरक पडणार नाही. किती मोठा असू दे, काहीच फरक पडणार नाही. फक्त समजून घेतलं, क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. क्वेश्चन समजला तर आन्सर आपोआप लक्षात येतं. तर सुरुवातीला घेऊया आपण 30चे फॅक्टर्स पाहूया. 2 1 जा 2, 2 5 जा 10. त्यानंतर आलं 15. लास्ट डिजिट इज 5, म्हणून याला 5ने आपण डिवाइड करू शकतो. 5 3 जा 15. 3 इज अगेन प्राईम नंबर, म्हणून या ठिकाणी येईल 1. त्यानंतर दुसरा नंबर आहे 24. 24 या ठिकाणी हा इवन नंबर आहे, म्हणून 2ने डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. आलं 12. 12 याला 2ने देखील डिवाइड केलं जाऊ शकतं किंवा 3ने. 2ने करूया. 2 6 जा 12. 6ला 2ने डिवाइड करता येईल किंवा 3ने करता येईल. 3ने करूया. 3 2 जा 6. 2 2 1 जा 2. आलं लक्षात. आता लास्ट नंबर आहे 48. तर 48 हा देखील इवन नंबर आहे. 2 2 जा 4, 2 4 जा 8. अगेन दिस इज अ इवन नंबर. 2 1 जा 2, 2 2 जा 4. अगेन दिस इज अ इवन नंबर.
पण याला आपण 2ने किंवा 3ने किंवा 4ने देखील डिवाइड करू शकतो, परंतु आपण 2च घेऊया. 2 6 जा 12. त्यानंतर 3 घेऊया. 3 2 जा 6 आणि या ठिकाणी येईल 2 1 जा 2. तर अशा प्रकारे आपण हे डिवाइड करून घेतलेलं आहे. आता ते लिहून घेऊया. सुरुवातीला 30 नंबर आहे. याचे जे काही फॅक्टर्स आलेले आहेत 2 मल्टिप्लाय बाय 5 मल्टिप्लाय बाय 3. त्यानंतर 24 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2. त्यानंतर येईल 48 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2. आता याचे कॉमन फॅक्टर्स लिहून घेऊया. आता कॉमन कोणकोणते आहेत? या ठिकाणी आपल्याला 2 हा दिसतो. दोन्हीमध्ये देखील 5 नाही. त्यानंतर 3 यामध्ये आहे, यामध्ये आहे आणि यामध्ये आहे. या व्यतिरिक्त दुसरे कोणतेही प्राईम फॅक्टर्स यामध्ये आपल्याला किंवा कॉमन फॅक्टर्स दिसून येत नाहीत. मग या ठिकाणी 3 2 जा 6. 6 हा काय झाला? या तिन्हीमधील कॉमन फॅक्टर झाला किंवा ग्रेटेस्ट GCD इज इक्वल टू 6, ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर. आलं लक्षात? त्यानंतर पुढचा क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 2. द लेंथ अँड ब्रेथ ऑफ अ रूम आर 15 meters and 9 meters respectively. What is the maximum length of each tile to be laid in square tiles in this room? आता या क्वेश्चनमध्ये काय सांगितलेलं आहे? आपल्याला एका रूममध्ये फरशी बसवायची आहे. त्याची लांबी आणि रुंदी या ठिकाणी दिलेली आहे 15 बाय 9. मॅक्झिमम किती लांबीची एक स्क्वेअर टाईल्स बसवता येईल त्या रूममध्ये, तर ते काढायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी नंबर्स दिलेले आहेत. तर पाहूया. लेंथ आहे 15, ब्रेथ आहे 9. आता याचे कॉमन फॅक्टर्स काढून घेऊया. याच्या लास्टला किंवा लास्ट डिजिट हा 5 आहे, म्हणून या ठिकाणी याला 5ने हा डिवाइड होऊ शकतो. 3ने देखील होऊ शकतो, परंतु आपण 5 घेऊया. 5 3 जा 15. 3 इज अ प्राईम नंबर आणि 1 आणि 9ला आपण 3ने डिवाइड करू शकतो. 3 3 जा 9 आणि 3 1 जा 3. तर आता लिहून घेऊया. 15 9 3 मल्टिप्लाय बाय 3. आता कॉमन फॅक्टर कोणता आहे? फक्त 3 आहे. या ठिकाणी 5 आहे, या ठिकाणी 3 आहे. हे कॉमन फॅक्टर आहेत का? नाही. म्हणून या ठिकाणी कॉमन फॅक्टर आलेला आहे फक्त 3. म्हणून GCD इज इक्वल टू 3. म्हणून आन्सर लिहून घेऊया. द मॅक्झिमम length of each square tile is 3 meter. तर हे आपलं फायनल आन्सर असणार आहे. आलं लक्षात? थर्ड क्वेश्चन. A shopkeeper has 2 rolls of cloth of length 90 meter and 120 meter. He wants to cut both of rolls into pieces of equal maximum length. What can be the maximum length of each piece? तर क्वेश्चन काय आहे? एका दुकानदाराकडे कपड्याचे 2 रोल आहेत. तर ते 2 रोल त्याला सेम पीसेसमध्ये किंवा सेम तुकड्यामध्ये कट करायचे आहेत. जास्तीत जास्त किती लांबीचा तुकडा यामध्ये त्याला कापता येऊ शकेल, तर ते यामध्ये लिहायचं आहे. तर यासाठी आपल्याला GCD काढावा लागेल. GCD काढण्यासाठी आपण या ठिकाणी लिहून घेऊया. 90 and 120 याचे फॅक्टर्स काढून घेऊया. याचे प्राईम फॅक्टर्स काढून घेऊया. 90 लास्ट डिजिट काय आहे? 0 आहे, त्यामुळे याला 10ने हा डिवाइड होऊ शकतो, 5ने डिवाइड होऊ शकतो. तर 5ने डिवाइड करूया. 5 1 जा 5, 5 8 जा 40. त्यानंतर 18
18 हा काय आहे 2 ने डिवाइड होईल, 3 ने देखील डिवाइड होईल. 2 ने डिवाइड होईल किंवा 3 ने देखील डिवाइड होईल. 2 ने डिवाइड करूया. 2 9 जा 18. याला 3 ने डिवाइड करूया. 3 3 जा 9. अगेन 3 इज अ प्राइम नंबर. त्यानंतर 120चे प्राइम फॅक्टर्स पाहूया. याच्या शेवटी देखील लास्ट डिजिट 0 आहे, तर हा देखील 5 किंवा 10 ने डिवाइड होऊन जाईल. तर या ठिकाणी 5 ने डिवाइड करूया याला. 5 1 जा 5, 5 2 जा 10, राहिले 5 5 जा 20, 5 4 जा 20. त्यानंतर आलेला आहे आपलं 24. हा इवन नंबर आहे, 2 ने डिवाइड होऊ शकतो. 1 आणि 2 2 जा 4. आता या ठिकाणी आलेला आहे 12. तर 12 3 ने डिवाइड करूया. 3 4 जा 12. त्यानंतर 2 2 जा 4 आणि 2 हा काय आहे प्राइम नंबर आहे. तर याचे जे काही प्राइम फॅक्टर्स आलेले आहेत ते लिहून घेऊया. 95 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 3 आणि त्यानंतर 125 मल्टिप्लाय 2 मल्टिप्लाय बाय 3 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2. आता याचे कॉमन फॅक्टर्स काय आहेत? 5 5 2 2 3 3. आता पुढे कोणते कॉमन फॅक्टर्स आहेत का? नाही. मग हे कॉमन फॅक्टर्स आपण लिहून घेऊया. 5 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. मग याचं मल्टिप्लिकेशन काय होईल? 5 2 जा 10, 10 3 जा 30. म्हणून GCD इज इक्वल टू 30 आणि फायनल आन्सर इज द maximum length of piece is 30 meter. आलं लक्षात? आता फोर्थ क्वेश्चन आहे. Garland seller has 48 red and 60 white roses. He wants to make separate garlands of both types of flowers. If the number of flowers in each garland is the same, then what is the maximum number of flowers in each garland? आता प्रश्न सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आता प्रश्नात काय सांगितलेलं आहे? एक हार विक्रेत्याकडे 48 रेड कलरचे आणि 60 पांढऱ्या कलरचे गुलाब आहेत. त्याला दोन्ही प्रकारच्या फुलांचे वेगवेगळे हार बनवायचे आहेत. आता प्रत्येक हारात फुलांची संख्या समान असेल तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असतील असं विचारलेलं आहे. आता सुरुवातीला काय करायचं आहे? विक्रेत्याला लाल फुलांचे वेगळे आणि पांढऱ्या फुलांचे वेगळे हार बनवायचे आहेत. सोपं करून सांगतेय. प्रत्येक हारात सेम नंबर्सने फुले असली पाहिजेत. म्हणजे उदाहरणार्थ एका हारात जर 5 फुलं असतील तर दुसऱ्या हारात देखील 5च फुलं असली पाहिजेत. आणि अशा पद्धतीने ते अरेंज करायचे आहेत की कोणताही फूल उरणार नाही. अशा प्रकारे जास्तीत जास्त किती फुले प्रत्येक हारात ठेवता येतील हे आपल्याला शोधायचं आहे. तर यासाठी आपल्याला सोपं GCD काढायचा आहे 48 आणि 60चा. तर पाहूयात कसं करता येईल. सुरुवातीला आपण लिहून घेऊया 48. याचे आपल्याला प्राइम फॅक्टर्स काढायचे आहेत. 48 ही काय आहे? इवन नंबर आहे म्हणून याला 2 ने हा डिवाइड होऊ शकतो. 2 2 जा 4, 2 4 जा 8. त्यानंतर परत हा इवन नंबर आला म्हणून हा परत एकदा 2 ने डिवाइड होईल. 2 1 जा 2, 2 2 जा 4. परत इवन नंबर आलेला आहे. ऑड नंबरने देखील हा डिवाइड होऊ शकतो. म्हणजे 2 ने किंवा 3 ने देखील डिवाइड होऊ शकतो. 2 नेच घेऊया. 2 6 जा 12 आणि 6 आलेला आहे. परत या ठिकाणी 2 ने घेऊया 3, 2 3 जा 6 आणि हा आहे प्राइम नंबर 3 1 जा 3. हे झाले 48चे प्राइम फॅक्टर्स. आता
60चे बघूया. जे रूल्स आहेत त्यानुसार या नंबरचा लास्ट डिजिट 0 आहे, म्हणजे याला 5ने किंवा 10ने हा डिवाइड होऊ शकतो. म्हणून आपण या ठिकाणी 5 घेऊया. 5 1 जा 5, 5 2 जा 10. आता इथे आला परत इवन नंबर. 2 6 जा 12, 2 3 जा 6 आणि 3 हा आहे प्राईम नंबर, म्हणून 3 1 जा 3. आता हे आपले आलेले आहेत 48 आणि 60चे प्राईम फॅक्टर्स, ते लिहून घेऊया. 48 इज इक्वल टू 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. त्यानंतर 60चे लिहून घेऊया. 60 5 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय 3. आता यातील कॉमन फॅक्टर्स कोणकोणते आहेत ते पाहूया. आता यामध्ये 5 आहे का वरती? नाही. तर वरती 2 आहे. खाली आहे का? आहे. त्यानंतर दुसरा परत 2 खाली पण आहे. त्यानंतर परत तिसऱ्या वेळेला त्यानंतर किती आहे? 3 आहे. म्हणून या ठिकाणी आपण कॉमन फॅक्टर्स काढले, लिहून घेऊया. किती आले? 2 2 3. आता यांचं मल्टिप्लिकेशन किती होईल? 2 2 जा 4, 4 3 जा 12. म्हणून आपला GCD आलेला आहे इक्वल टू 12. म्हणजे प्रत्येक हारात आपल्याला किती फुलं टाकायला लागतील? 12. आता याचं फायनल आन्सर लिहून घेऊया. आन्सर मॅक्झिमम number of flowers of each garland is 12. तर अशा प्रकारे आपल्याला हे उदाहरण सोडवता येईल. आलं लक्षात? तर आशा आहे तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे समजली असतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवरती सर्व विषयाच्या स्वाध्यायाच्या व्हिडिओसोबतच विविध विषयांची भाषणे, निबंधलेखन, पत्रलेखन, आर्ट अँड क्राफ्ट या सर्वांचे व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत. तेही चेक करा, तेही तुम्हाला नक्कीच आवडतील. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.